सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, जळगाव बेधडक न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। जळगाव शहरातील रामपेठ भागात 2 युवकांवर क्षुल्लक कारणावरून वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यांमध्ये झाले। प्राप्त माहितीनुसार सौरभ प्रशांत कोल्हे व चेतन युवराज कोल्हे हे आईस्क्रीम घेत असताना त्यांच्या हातात कुत्रे मागे लागू नये म्हणून सोबत असलेली काठी बघून आकाश सुरेश सपकाळे व सागर आनंद कोळी, विशाल बुनकर या तरुणांनी सौरभला विचारणा केली की सोबत काठी घेऊन का फिरतो। यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला व संशयित आकाश याने दोघांवर चाकूने वार केले। यात भांडण सोडवण्यासाठी आलेले चेतनचे वडील युवराज कोल्हे जखमी झाले। घटनेनंतर आरोपी फरार झाले अशी माहिती शनीपेठ पोलीस स्टेशनचे PI VD ससे यांनी सांगितले। तसेच महानगरपालिकेचे सभागृह नेता ललित कोल्हे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। रात्री झालेल्या मारहाणी आणि चाकू हल्ल्याबद्दल खूप दुर्दैवी घटना आहे। खूप लहान मुलं होते, ते आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते आणि जात असताना त्यांच्या हातात काडी होती। कुत्रे अंगावर येतात म्हणून काडी त्यांनी हातात ठेवली होती आणि त्यासाठी समोरचे 4 ते 5 मुलं होते। त्यांना असं वाटतं की काडी घेऊन का आले असं त्यांनी विचारपूस केली। विचारपूस करत असताना त्यांनी त्या 2 मुलांवर चाकू हल्ला केला। चाकू हल्ला करत असताना त्यांचे वडील त्यांना वाचवण्यासाठी ते आले आणि त्यांच्यावर सुद्धा त्यांनी हाताला खूप जबर मार केलेला आहे आणि खूप मोठी जखम झालेली आहे आणि एकाच्या डोक्यामध्ये त्यांनी काडी फोडली। अशी दुर्दैवी घटना काल रात्री घडलेली आहे आणि नक्कीच आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आहे। हे पोलीस प्रशासनावर आमची पूर्ण खात्री की पोलीस प्रशासन एक चांगलं कामगिरी त्यामध्ये बजवेल आणि एक चांगलं काम ते करते आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे। कोण होते ते मारेकरी आणि कशावरून झालं भांडण? मारेकरी कोण होते, काय होते ते पोलीस तपासामध्ये पुन्हा होतं ते पाहू। त्याचा तपास जोराने सुरू आहे। काही त्यांनी 2-3 मुलांना उचललेलं आहे, त्याच्यामध्ये ते विचारपूस सुरू आहे। आतापर्यंत काही नाव माहिती पडलेलं नाही आहे। आता मी इकडे शनीपेठ पोलीस स्टेशनला विचारणा करायसाठी आलो आहे की बा तुमचा तपास कुठपर्यंत आलेला वगैरे वगैरे। त्यांनी सांगितले आपला तपास सुरू आहे, नक्कीच आम्ही येत्या काही तासात त्यांना आम्ही अटक करू। बरं, तुम्ही पोलिसांना काय आवाहन करू इच्छिता या घटनेबाबत? की काही नाही, फक्त इतकंच की दोषीवर कारवाई करा आणि घटना अशी पुढे झाली नाही पाहिजे। कारण ही घटना जुन्या जळगावमध्ये झालेली आहे आणि जुन्या जळगावमध्ये अशा घटना घडल्या की त्या घटनेला स्वरूप खूप मोठं मिळतं। तर ही घटना जागेवरच संपायला पाहिजे। त्याकरता यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि यांना मुक्का लागायला पाहिजे अशी आमच्याकडनं पोलीस यंत्रणेला अपेक्षा पोलीस यंत्रणेला। जळगाव बेधडक न्यूज चॅनलतर्फे रिपोर्टर बंटी खरात, जळगाव।